आक्रोश विलास गोरे यांची ग्रामीण कादंबरी भाग 30 प्रकरण 30। ते मठात शिरले तेव्हा बाप्पाजी आपल्या व्याघ्रचर्मावर हरिओम हरिओम नामस्मरण करीत प्रसन्न चित्तानं विराजमान झाले होते। गालातल्या गालात स्मित करीत त्यांनी त्यांना समोरील दर्भासनावर बसण्याचा इशारा केला। वंदन करून ते समोरील आसनावर आरूढ झाले। मग आपल्या चिंतनातून बाहेर येत ते म्हणाले, बेटी, जी गुरुदेव, रात्री चांगली शांत निद्रा आली ना? होय गुरुदेव, आणि तुला अविनाश? एकदम ठीक गुरुदेव। या मठात आल्यापासून माझ्या मनाला असं वाटू लागलं की एका थोर पुरुषाच्या संगतीत आपण आलो आहोत। मनात जी जी जळमटं आहेत त्यांचा इथं ऱ्हास होऊन आपलं मन पाण्यावानी निर्मळ होईल। आपली जीवन नौका सुरळीतपणे पैलतीरी जाईल। मी लई खुश झालो गुरुदेव। छान, मला देखील तुम्हाला पाहून खूप आनंद झाला आहे। जी गुरुदेव। प्रियंका, तुला पाहून मला माझ्या गीताची आठवण होते। गीता? कोण गीता गुरुदेव? माझी कन्या। ती कुठं आहे गुरुदेव? प्रियंकानं उत्सुकतेने विचारलं। गेली। काय गेली? हो, देवाला प्रिय झाली। म्हणजे तुम्हाला मुलगी होती? तुम्ही संसारी होता? बाप्पाजीचं मन गलबलून आलं। त्यांच्या नेत्रातून खळखळ 2-4 अश्रू घरंगळले। ती दुःखी कष्टी होऊन म्हणाली, तर तुम्हाला बी दुःख आहे? या जगात दुःख कोणाला नाही। माणूस जन्माला येताच रडत रडत येत असतो। देवांची जिथं दुःखातून सुटका झाली नाही तिथं आपण मानव प्राणी तर क्षुल्लक माणसं आहोत। या जगात प्रत्येक माणूस दुःखी आहे, कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दुःख त्याचा पाठलाग करीतच असतं। ते जड आवाजात म्हणाले, बेटी जी, एकेकाळी 20 वर्षापूर्वी मी देखील एक संसारी माणूस होतो। शिकलो होतो, घरची शेती होती, एकुलता एक मुलगा म्हणून नोकरीच्या फंदात न पडता शेती करू लागलो। माझा विवाह झाला। वसुधा माझ्या आयुष्यात आली। संसारात रमून आई बाबांची सेवा करू लागलो। एक दिवस वसुधानं एक सुंदर बालिकेला जन्म दिला। खूप सुंदर होती ती गीता। आपल्या बाललीलांनी तिनं आम्हा दोघं पती पत्नीला अपार सुख दिलं होतं। माझे आईवडील वृद्धत्वामुळे एकापाठोपाठ गेले। गीता कलेकलेनं वाढत होती। एका कळीचं टपोऱ्या गुलाब पुष्पात रूपांतर झाले होते। आणि काय गुरुदेव? तिनं चमकून विचारलं। नियती अतिशय कठोर आहे, तिला दयामाया अजिबात नाही। मी शेतात होतो, गीता माझ्या भाकऱ्याचा डबा घेऊन आली होती। डबा देऊन ती घराकडं परतत असताना पांदीत तिला 4 सैतानांनी घेरलं, उचलून तिला जाळीपलीकडे नेलं, सामूहिक बलात्कार केला, तिच्या नाजूक देहावर अमानुष अत्याचार केले। त्या रासवटांनी तिला त्याच अवस्थेत टाकून गेले। ती शुद्धीवर आली तेव्हा गावात कसं तोंड दाखवावं या भीतीनं तिनं बाजूच्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली। घरी वसुधाला ही भयंकर वार्ता कळली। ती त्या विहिरीकडे धावत आली। मुलीचं दुःख असह्य होऊन तिनं त्याच विहिरीत उडी मारून आत्महत्या केली। ते 2 मृतदेह बाहेर काढण्यात आले होते, घरी नेण्यात आले। मी गावाकडं धावत सुटलो। घरात कन्या पत्नीचे मृतदेह पाहून मी धाय मोकलून रडलो, पण कितीही रडलं तरी गेलेली माणसं परत येत नाहीत। शेवटी स्वतःच्या दुःखाला आवर घालून त्या मृतदेहांना स्मशानभूमीत अग्नी दिला। 12व्या दिवशी सारे धार्मिक विधी केले। आयुष्यात मी फार दुःखी झालो होतो। संसारात मन रमत नव्हतं। मग एक दिवस घराचा त्याग केला, अज्ञातवासात निघून गेलो। हिमालयात काही दिवस काढले, पण मनाला काही शांती मिळत नव्हती। खूप भटकलो, भगवी वस्त्रे धारण केली। फिरता फिरता या आश्रमात आलो। थोरल्या बाप्पाजींची सेवा केली। सेवेवर ते प्रसन्न झाले। त्यांनी मला या मठाचा मठाधिपती नेमून ह्या नश्वर जगाचा निरोप घेतला। तेव्हापासून मी स्वतःच
दुःख विसरून दीनदुबळ्या मनुष्य प्राण्यांच्या सेवेत गुंतवून घेतलं. गुरुदेव सद्गतीत होऊन अविलास म्हणाला, बोल बेटा, तुमची करुण कथा अंतःकरणाला पाझर फोडणारी आहे. तरीही मी जगतो आहे, कारण हे मानवी जीवन सहजासहजी टाकून देता येत नाही. जीवन देण्याचा जसा त्याचा अधिकार आहे, तसा नेण्याचा अधिकार देखील त्याचाच आहे. म्हणून जगतो आहे. दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव होणे याला परमार्थ म्हणतात. माणसाचं मुख हा एक आरसा आहे. अंतःकरणात असलेली व्यथा दुःख मुखावर प्रतिबिंबित होत असतात. तू अष्टभुजा मंदिरात उभा राहिली होतीस तेव्हाच मी ओळखलं होतं. लागेल तर तू याला अंतर्ज्ञान म्हण. ती दैवी शक्ती मला माझ्यातील चिंतनानं दिली आहे. जी गुरुदेव, तू इथं या आश्रमात आलीस हा एक दैवी संकेत म्हटला पाहिजे. तुमच्या दोघांतील पवित्र संबंधाची मला ओळख पटली आहे. तुम्ही दोघं एकमेकांवर जीव तोडून प्रेम करता, त्यात आसक्ती अजिबात नाही हे मला कळून चुकलं आहे. वासनेचा तर लवलेशही नाही. तुम्ही दोघं एकमेकांच्या आत्म्यावर प्रेम करता, त्यात शारीरिक ओढ नाही. मंदिरातल्या मांगल्यासारखे ते पवित्र आहे. जी गुरुदेव, तुम्हा दोघांना माझ्याविषयी खूप नवल वाटत असेल नाही का? खूप वाटतंय गुरुदेव. साहजिकच आहे. मी एक मठाधिपती आहे. मठाधिपती म्हटला की अहिंसेचा पुजारी असतो, शांतीचे पाठ देत असतो, समाजात सद्विचारांचा प्रचार करून समाज सुदृढ करण्याचा प्रयत्न करतो. आज आपल्या देशातील वातावरणच बिघडले आहे. राजकारणापासून तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हा देश पोखरला आहे. तेलगीसारखा बदमाश मुद्रांक घोटाळा करून देशाच्या अर्थव्यवस्थेवरच घाव घालतो आहे. त्याला पोलीस खात्यातील अधिकारी तेही बडे सामील होतात. ही पैशाच्या आसक्ती आहे. देशात हजारो घोटाळे होत आहेत. रोज वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्या वाचून डोकं नुसतं सुन्न होऊन जातं. देवाला लांब सारून भ्रष्ट नेत्यांनी आणि पोलिसांनी पैशाला डोक्यावर घेतले आहे. स्वतःच्या सत्तेचा, अधिकाराचा नुसता माज आला आहे त्यांना. देशाचे पूर्णपणे वाटोळे करण्याच्या इराद्यात सर्वच्या सर्व उतरले आहेत. आजच्या भ्रष्टाचाराला विरोध करणे आवश्यक आहे. त्याशिवाय हे दुष्टचक्र थांबूच शकत नाही. अशा व्यक्तींच्या हातात आमच्या सहसळत्या तारुण्याची सूत्रे गेल्यावर लुटालूट व भ्रष्टाचाराविरुद्ध क्रांती होण्यास वेळ लागणार नाही. आता क्षणभरही शांत राहणे योग्य नाही. रायफली हातात घेऊन भ्रष्ट पांढऱ्या बगळ्यांना व लाचखाऊ वर्दीवाल्यांना कंठस्नान घालणे आवश्यक आहे. आम्ही नेत्यांना निवडून देतो आणि ते नंतर आम्हाला बडगा दाखवितात. चोरापेक्षा पोलिसांचीच खूप भीती वाटते. लाच खाऊन पैसे घेऊन तुंबड्या भरण्याची सवय लागली आहे. या हरामखोरांना काय गरज आहे आम्हाला याची? काही दिवस शांत राहा, मग पहा चवताळलेले तरुण तुमचे बंगले फोडतील की नाही. कित्येक जण लष्करात भरती होतात, शत्रूशी लढता लढता शहीद होऊन जातात, पण यांना त्यांची जाणीव नसते. मातृभूमीचा चौदा करण्यासाठी हे मला वाईट वाटतं. हे देशातील चित्र बदलायला हवं. समाजासाठी, देशासाठी माझा आत्मा तळमळतो. म्हणून असे संतप्त शब्द माझ्या मुखातून बाहेर पडतात. माझी तळमळ समजते ना तुम्हाला? वय गुरुदेव, हे सारं बदलायला पाहिजे. या तुम्ही आता. वंदन करून ते दोघं मठातून बाहेर पडले. प्रकरण 30 येथे समाप्त. आक्रोश, विलास गोरे.